पुणे शहरामध्ये मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी मेट्रो विस्तारीकरणाबाबत चर्चा। मेट्रो विस्तारीकरणाला गती देण्याची मोहोळ यांची मागणी। सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद, सिंहगड किल्ल्यावर वन विभाग, पुरातत्व विभाग आणि जिल्हा परिषदेकडून संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई। पुणे जिल्ह्यामध्ये आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार, इंदापूर तालुक्यामधल्या सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित। पुण्यामध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास परवानगी बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार, खासगी कार्यक्रमासाठी 7 दिवस आधी पूर्वपरवानगी आवश्यक। पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ट्रस्टी स्नेहल नवले यांचा आरोप, या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी, नवले यांची मागणी। पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी गहाळ झालेले 132 मोबाईल नागरिकांना परत केले, जवळपास 40 लाख रुपये किमतीचे मोबाईल नागरिकांना परत केले। पुण्याच्या पौंडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये चुकीचं औषध दिल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, शंकर पेरणीकर असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी।